नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपण या चॅनलमध्ये माता आणि बालक यांना येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यांचं निराकरण याविषयी बोलत असतो। आजचा आपला विषय आहे तो सोलापूरच्या एका मातेने विचारला आहे की तिचं बाळ दूध पिल्यानंतर सारखं उलटी करतं। तर चला तर मग शोधूया याचं उत्तर। या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला तुम्हाला दोन गोष्टी समजावायच्या आहेत। पहिली म्हणजे उलटी आणि दुसरी म्हणजे गुळणी। उलटीलाच आपण वॉमिटिंग म्हणतो। उलटी म्हणजेच बाळ रेचिंग करतं। रेचिंग म्हणजेच बाळ ओकाऱ्यांसारखे आवाज काढतं। दुसरी गोष्ट म्हणजे बाळ अतिशय दुःखी असतं, म्हणजेच आनंदी नसतं, रडत असतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही उलटी फोर्सफुल असते आणि ती अगदी नाकातोंडातूनही येऊ शकते। आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे गुळणी। गुळणीलाच स्पिटिंग किंवा रिगर्जिटेशन असं म्हणतात। यामध्ये बाळ अतिशय आनंदी असतं, त्याला हॅपी स्पिटर्स असंही म्हणतात। यामध्ये बाळ रडत नसतं, अगदी दूध पिल्यानंतर अतिशय थोडीशी दह्यासारखी गुळणी त्याच्या तोंडातून बाहेर येते, ही फोर्सफुल नसते। आता तुम्हाला वाटत असेल हे असं गुळणी का होते बाळाला? तर आपल्या बाळाचं पोट हे अतिशय लहान असतं। बाळाने थोडंसं दूध जरी पिलं तरी त्याचं पोट अगदी लगेच भरून जातं आणि जे ओव्हरफीड म्हणजे एक्स्ट्राचं जे दूध असतं ते गुळणी वाटे बाहेर येतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा दूध पित असतं तेव्हा दुधासोबत थोडी एअरसुद्धा म्हणजेच हवासुद्धा त्याच्यासोबत गिळली जाते आणि या हवेमुळे दाब निर्माण होऊन हे दूध बाहेर येतं। असे हॅपी स्पीटर्स आनंदी तर असतात आणि त्यांची वाढही अतिशय योग्य होत असते। आता तुम्ही म्हणाल की हे किती वेळा झालं म्हणजे योग्य आहे? दिवसामधून 2 ते 3 वेळा अशी गुळणी होत असेल तर बाळाला कोणताच प्रॉब्लेम होत नाही। परंतु हे आपल्याला कमी करायचं असेल तर त्यावरती काही उपाययोजनाही कराव्या लागतात। तर त्या काय आहेत? जर तुमचं बाळ 2 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा दिवसामध्ये गुळणी करत असेल तर आपल्याला त्याची दुधाची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल, म्हणजे जास्त वेळा दूध पाजावं लागेल, परंतु दुधाची क्वांटिटी म्हणजे प्रमाण हे कमी करावं लागेल। हा पहिला उपाय। दुसरा उपाय म्हणजे बर्पिंग। बर्पिंग म्हणजेच ढेकर काढणे। बाळ प्रत्येक वेळी दूध पिल्यानंतर किंवा कधी दूध पिताना अगदी इन द मिडल ऑफ द फीड म्हणजे फीडिंगच्या मध्ये सुद्धा बाळाची ढेकर काढावी लागते। तर ती ढेकर कशी काढतात? बाळाला उभं पकडायचं, आपल्या खांद्याच्या अगेन्स्ट त्याचं पोट आलं पाहिजे आणि त्याची पाठ ही सावकाशपणे रब करायची म्हणजे चोळायची, जोरात थापटायची नाही। हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं असं करावं लागेल। अगदी बाळाची ढेकर आली किंवा ढेकर आली नाही तरी सुद्धा हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं करावं लागेल। तिसरा उपाय म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग, म्हणजेच आईने केवळ आणि केवळ बाळाला पहिले 6 महिने आईचं दूधच द्यायचं, कारण आईचं दूध हे अतिशय योग्य आहे बाळाच्या आतड्यांसाठी। या बाळांची आतडी इमॅच्युअर असतात, म्हणजे पूर्णपणे बनलेली नसतात आणि त्यांना पचवण्याची शक्ती अशा बाळांमध्ये असते, त्यामुळे ते कमी रिगर्जिटेट म्हणजेच कमी गुळणी करतात। आणि चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे अपराईट पोझिशन, म्हणजे बाळाला सतत जेवण फीड झाल्यानंतर हे उभं ठेवायचं। असे हे 4 उपाय आहेत। आता काही धोक्याच्या सूचना मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्हाला आपल्या डॉक्टरांकडे जायचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे बाळ इरिटेबल असेल तर, म्हणजे बाळ सतत रडत आहे, इरिटेट आहे, सतत क्राय करत आहे। दुसरं म्हणजे बाळाचं वजन योग्य प्रमाणात वाढत नाहीये, ग्रोथ फेल्युअर म्हणतात। तिसरं म्हणजे फ्रिक्वेंट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, म्हणजे बाळाला सतत श्वासनलिकेचे फुफ्फुसांचे आजार होत आहेत, जंतू संसर्ग होत आहे। या गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला आढळली तर मात्र तुम्हाला लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे। तर आता तुम्हाला समजलंच असेल गुळणी आणि उलटीमधला फरक। गुळणी म्हणजे घाबरायचं नाही आणि उलटी म्हटलं तर डॉक्टरांकडे जायचं। तर आता घेणार ना अगदी योग्य प्रकारे काळजी बाळाची? मी आहेच तुमच्या सोबतीला, तुमची डॉक्टर मॉमी।